नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे गाजरचा हलवा। तर चला बघूया। इथं मी गाजर 1 किलो घेतले, स्वच्छ धुवून। आता आपण त्याचे वरचे साल असे काढून घेणार आहे। बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण असे साळून घेतले। आता आपण हे असे साळून आणि किसून घेणार आहे। बघा आपले इथं पूर्ण साळून झालेत। आता आपण असे किसून घेणार आहे। बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण किसून घेणार आहे। बघा इथं आपलं गाजर आता किसून झाले। आता आपण इथं कढई तापायला ठेवली। आता तिच्यामध्ये आपण 2-4 चमचे तूप घालतोय। बघा आपलं तूप घालून झालं। आता आपण हे त्याच्यामध्ये सोडतोय। बघा आता आपण पूर्ण तुपामध्ये थोड्या वेळ असं हलवून घ्यायचं। बघा असं आपण 2-3 मिनिटं आता पूर्ण तुपामध्ये हलवून घेणार आहे। बघा इथे 1 किलो गाजरांसाठी मी अर्धा लिटर दूध घालते त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही। बघा आता दूध घालून आपण 5-6 मिनिटं आता पूर्ण हलवून घेऊ। बघा आपण दूध टाकून 2-3 मिनिटं झाले। आता आपण 1 किलो गाजर आहे ना, तर अर्धा किलो साखर वापरतोय आपण, बघू शकता तुम्ही। बघा आपण आता हलवून घेतलंय। आता अर्धा तासासाठी आता पूर्ण शिजून देऊ आपण, मध्ये मध्ये असं हलवीत राहायचंय। बघा इथं गॅस मी थोडा स्लो ठेवलाय, जास्त फास्ट पण नाही ठेवेल। बघा आपण इथं 10-15 काजू बदाम घेतले, ते आता आपण अशी बारीक कापून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तशी कापा तुम्ही, बघू शकता। आपण असे उभे काप करून घेतले। बघा इथं आपलं दूध घातलंय ना, आता पूर्ण असं आटून द्यायचं आपण, पूर्ण मध्ये मध्ये हलवत राहायचंय, बघू शकता तुम्ही। बघा आपण 1 चमचा भरून वेलची पूड टाकतोय आणि हे काजू बदामचे तुकडे केलेले हे पण याच्यामध्ये घालून घेतोय। बघा इथं राहिलेलं तूप होतं आपलं 1-1.5 चमचा, आपण ते पण परत घालून घेतोय आणि आता पूर्ण 15-20 मिनिटं पूर्ण हे सुक्क होऊन देऊया आपण। बघा याच्यामधलं दूध पूर्ण आटले। आता आपण पूर्ण असंच हलवीत राहायचं पूर्ण सुक्क होईपर्यंत, खाली लागेल याची काळजी घ्यायची। बघा आपला गाजर हलवा पूर्ण तयार झालाय। आता आपण गॅस बंद करतोय। बघू शकतात आपली डिश तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।